या प्रभागामध्ये प्रचार करताना मला असं आढळलंय की या प्रभागामध्ये पूर्वी निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी कोणतंच काम केलेलं नाही आहे. जनतेची निव्वळ फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आम्हाला नागरिकांचा मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो. त्यांना माहित आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे आणि त्यांची मी कामं यापूर्वीच केलेली आहेत. त्यामुळे मला भरघोस पाठिंबा मतदारांचा मिळत आहे. अजिबात होणार नाही. भावनिक कारण म्हणजे त्यांची कामच कुठली झाली नाहीत, त्यामुळं त्यांना कामं करणारी माणसं निवडून द्यायची आहेत. त्यामुळे त्यांचं आता मत स्पष्ट आहे की आता माघार घेणार नाही. हे सगळं साफ खोटं आहे. मागच्या खेपेला काँग्रेसचे 4ही नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्यांना त्यावेळेला पर्याय नव्हता. पर्याय नसल्या कारण ते निवडून आलेले आहेत. आता आम्ही सक्षम पर्याय आहोत 4 जण, त्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे. शिक्षण संस्था आहे तुमची, शाळा आहे, तुम्ही काही मुलांना तुम्ही नोकऱ्या लावलेल्या आहेत, काही गरीब मुलांना तुम्ही फ्रीमध्ये म्हणजे शिकवत आहे, त्याबद्दल येणाऱ्या मतदानावर काय परिणाम होईल? निश्चित परिणाम होणार, कारण आम्ही समाज घडवणारी माणसं आहोत. समाज घडवणारी माणसं आहोत. नेमकी याच्या विरुद्ध समाज बिघडवणारी माणसं उभी आहेत. त्यामुळे लोकांना त्याचा फरक कळतोय. तुम्हाला अपेक्षा काय? आमच्या प्रभाग 15 मधून आम्ही 4 जण राष्ट्रवादीचे उमेदवार, अजित पवार गटाचे उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहोत. निश्चितपणाने 4ही जण आम्ही निवडून येणार.